पाहिजे, तुझं नाव आलं पाहिजे माझ्या तोंडाला. ही सर पडू देऊ नकोस मला. सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या महाराज. म्हणे खरंच भावाची बहीण सोबत असतो, कृष्णाची बहीण असतो. आम्हाला चिंता वाटू लागली, तू काय मागशील? धन्य ग सुभद्रा, सगळ्यात भारी मागितलंस. अरे ज्याच्या अंतकाळी नाम आले मुका, अंतकाळी ज्याच्या 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 नाम आले मुका. तुका मनी सुखात या पारणा, दुःखातीने सुखाची यातना, सुखात या पारणा, हे दुःखाचं या सुखात या पारणा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, 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 अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका. गोपाल कृष्ण भगवान की जय. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, तुका म्हणे सुका पार नाही. देवा कारण नाम आलं तर त्याच्या सुखाला पारच नाही, मुक्त झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि एवढं मागितले श्रेष्ठ. धन्य सुभद्रा. देव निघाले होते आणि शेवटी विचारलं कुणाला? कुंतीला. कारण आत्या होती त्याची कुंती. आत्या, अगं तू काहीच मागितलं नाहीस, तू सांग आता काय पाहिजे तुला? कुंती काय म्हणू लागली? देवा, मला काही पाहिजेच नाही. माझ्या लेकरावर एवढं लक्ष दिलंस, तू आमचं एवढं चांगलं केलंस, आता अजून काय पाहिजे? नाही म्हणू लागले. काहीतरी मागतो, काहीतरी मागतो. मग काय मागाव? अहो ज्याला कधीच पाहिजे नाही, मला सांगा, एवढ्यामधून कोणी हातवरी करते का? कोणाला दुःख पाहिजे का? कोणालाच पाहिजे नाही. अनंत जन्मापासून मनुष्य कशासाठी प्रयत्न करतोय? फक्त सुखासाठी. ज्याला त्याला सुख पाहिजे, लहानापासून थोरापर्यंत सुख पाहिजे. अरे 5 वर्षाचा जर मुलगा मंदिरात गेला, नाही काही मागायचं जरी कळालं तरी निदान काय म्हणते? देवा, मला सुखाचं ठेव. आणि तुम्ही आम्ही शहाणे आहेत. काय म्हणतात? सुखाचं ठेव आणि सुख कधीच नष्ट होऊ देऊ नकोस. शाश्वत सुख दे मला, कारण कायम स्वरूपी सुख दे मला. माझं जे आहे ते टिकू दे बर का, जन्मभरासाठी. पण माझ्या कुंतीनं काय मागितलं? देवा, अरे तुला द्यायचंच असं तर मला दुःख दे बर का. माझ्या भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. अगं तू आतापर्यंत दुःख कमी सोसलेस का? आत्या, काय मागितलंस मागून मागून? खरंच कृपाळू आहे भगवंत, दयाळू आहे म्हणून तर सांगितलंय. कृपेचा सागरू आणि दयाळू भगवंत सांगून गेले, सत चित आनंद. अरे ज्या ज्या ठिकाणी आनंद आहे तो दुःख कसा देईल? देणारच नाही. पण ओळखीला पाहिजे. आपण ओळखीत नाही, त्याला भरवसा नाही आपला. एवढा उधार कृपाळू माझा भगवंत रडू लागला, डोळ्यात पाणी आला. मी काय सांगितलं? देवाला रडलं पाहिजे आपल्यासाठी, आपण नाही रडायचं. देवाला
म्हणलं पाहिजे. देव म्हणा काय म्हणतात आपण, देव माझा, देव माझा, देव माझा. पण देवानं म्हणलं पाहिजे नाही, तू माझा. आणि देवानं रडलं पाहिजे आपल्यासाठी. देव रडू लागले महाराज, आत्या मागू नको. नाही, अरे दुःखामध्ये माणसाला चिंतन होतंय, पण एखादा मनुष्य जाऊ लागलं तर. आता बघा ना, आपण गावाच्या बाहेर जावाव आणि अंधारी रात्र असावी भिन्न आमुष्याची, आणि तिथं काय असावं, कोणीतरी जाळलेलं असावं. म्हणजे मसनवाटा आपल्या भाषेमध्ये किरला अंधार झालेला आहे. आणि तिथून जाता जाता मनुष्य काय म्हणतंय, राम 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 म्हणतंय. कुठवर आहे म्हणतंय, आपलं गाव येईपर्यंत. गाव आलं की काय म्हणतंय, सोडून देतंय. म्हणतात ना, अंगाला आला ताप आणि देवच माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप आणि मीच देवाचा बाप. अशी माणसाची वृत्ती महाराज. सुखामध्ये दिलं उदाहरण सगळे असतात, पण दुःखात कोणी नसतंय. म्हणून